स्प्राइट इमेज ॲक्चुअली. ठीक आहे. आणि ते आपण डाउनलोड करू शकतो. भुवन या पोर्टलवरून तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं होतं. आणि बाकी आपण व्हेक्टर लेयरवरती पण काम केलं. त्याच्यामध्ये आपण मोस्टली शेप फाईलवरती काम केलं. त्याच्यामध्ये आपण पॉइंट, लाईन, पॉलिगॉन डिजिटाइज करून बघितले आणि ॲट्रिब्यूट बघितले. त्यानंतर आपण बफर वगैरे आय थिंक बघितलं होतं, बफर टूल पण. ठीक आहे. तर पुढे जाऊन आपण आता एक टूल बघायचं, त्याला म्हणतात ओव्हरले ॲनालिसिस. त्यासाठी मी काय इथं डेटा इथं ॲड करतोय. हा डेटा मी तुम्हाला देणारच आहे लेक्चर संपेल त्यावेळी. डेटा इन द सेन्स मी एक शेप फाईल ॲड करतो ॲक्च्युली. पुणे तहसीलची माझ्याकडे एक शेप फाईल आहे. ठीक आहे. सिलेक्ट केली, ॲड केली आणि अजून एक शेप फाईल. आता ही शेप फाईल आधी दाखवतो तुम्हाला. सो ही आहे पुणे डिस्ट्रिक्टमधल्या तहसील बाउंड्रीज. ठीक आहे. त्याला मी तुम्हाला लेबल करून दाखवतो. तर लेबलिंग पण आपण ऑलरेडी बघितलं होतं की आपण ॲट्रिब्यूटचा एखादा कॉलम इथं शो करू शकतो. जसं इथं माझ्याकडं नेम 3 या कॉलममध्ये तहसील नेम आहे, तर ते मी इथं असे दाखवू शकतो. ठीक आहे. तर इथे क्वेश्चन मला ॲड करायचा होता. काल मी तुम्हाला जे विचारलं ना, एखादी हां शेप फाईल आपण क्रिएट केल्यानंतर तिचा एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा, तेवढं फक्त हां एक ते ॲडिशन घ्या सांगतो ना इथे. सांगतो. ओके. तर आता एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला राफ्टरचा एरिया काढण्याऐवजी वी प्रेफर टू कॅल्क्युलेट इट इन द व्हेक्टर लेअर. जर तुम्हाला टोपो शीट मध्ये किती एरिया हे काढायचं, तर सिंपल काय करावं लागेल. एक मिनिट मी सांगतो तुम्हाला. एक साधी पॉलिगॉन क्रिएट करा सर. बाकी आहे फक्त पॉलिगॉन क्रिएट करून तिचा एरिया कसा कॅल्क्युलेट होतो. हा तेच बघतोय आपण. तर इथं मी त्यासाठी टोपो शीट ऍड करतो. रिप्रोजेक्ट केलेली आपण टिप फाईल. ठीक आहे. डास्टर करावं लागेल. हे तुम्हाला तर इथे हे टोपो शीट मी ऍड केली. याचा सपोज आपल्याला एरिया काढायचा आहे. ठीक आहे. तर त्यासाठी त्याचा एरिया ऍक्च्युली हा एरिया आहे त्याचा, बरोबर. बाहेरचा एरिया त्याचा ऍक्च्युअल एरिया नाही. त्याच्यामध्ये जो एरिया कव्हर झालाय तो ह्या बाउंड मध्ये किंवा ह्या रेक्टँगल मध्ये येतो. ठीक आहे. तर तो रेक्टँगल आपल्याला पाहिलं तर डिजिटाइज करावा लागेल, किंवा डिजिटाइज न करता पण काढता येते, एवढं डिफिकल्ट नाहीये. तर इथं बघा एक ऑप्शन आहे, मेजर एरिया. ठीक आहे. मेजर एरिया घेतला तर याच्यातून पण काढता येईल. तर एरिया लेट्स से तुम्हाला कशात पाहिजे, लेट्स से कोणत्या युनिट मध्ये घ्यायचं सर. हेक्टर, स्क्वेअर एकर्स एकर्स किलोमीटर, एकर्स एकर, एकर्समध्ये. एकर्स. एकर्स हो. तर इथं मी एकर्स घेतलं. ठीक आहे. तर आता इथं मी डिजिटाइज करतो. पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट. तर इथं मी राईट क्लिक जसं मी करणार तसं इथं मला एकर मध्ये एरिया आलेला आहे. ओके ओके. 1,00,000 किती 17 नाही, 1,79,636 एकर्स. ठीक आहे. तर तेच मी हेक्टर मध्ये क्लिक केलं की तो हेक्टर मध्ये पण झाला, 72,696. ओके स्क्वेअर सर. किलोमीटर मध्ये 726. ठीक आहे. नाही, तर मला तसं त्या नव्हतं म्हणायचं सर. मी समजा नाही एखादा नाही पॉलिगॉन सांगतो सर, शेप फाईलचं पण सांगतो तेच सर. दोन्ही प्रकारे माहिती पाहिजे म्हणून मी आधी हे सांगितलं. आता आपण शेप फाईल बघूया. ठीक आहे. तर त्यासाठी आपण शेप फाईल क्रिएट करूया. ठीक आहे. त्यानंतर त्याला आपण आपल्या फोल्डर मध्ये सेव्ह करूया फर्स्ट. तर इथं मी म्हणतो त्याला एरिया कॅल्क्युलेशन नवीन फोल्डर बनवतो आणि त्याच्यामध्ये मी नाव देतो त्या शेप फाईलला. लेट्स से एरिया टोपो असं नाव देतो. लेट्स से शेप फाईल बनवतोय आपण पॉलिगॉनची. ऑब्विसली त्याला इट मस्ट बी पॉलिगॉन.
बिकॉज वी वॉन्ट टू गेट द एरिया. आणि त्याला UTM चीच कोऑर्डिनेट सिस्टीम शक्यतो पाहिजे प्रोजेक्टेड, तरच त्याचा एरिया निघतो. जॉग्राफिकमध्ये एरिया निघत नाही. ठीक आहे. अँड देन क्लिक ओके. ठीक आहे. आता याचं एडिटिंग करावं लागेल. तर एडिटिंग चालू केलं मी, स्टार्ट एडिटिंग, आणि ॲड पॉलिगॉनला क्लिक केलं. तर इथे पण मी 4च पॉईंट घेऊन डिजिटाईज करतोय सध्या, कारण की स्ट्रेट आहे सगळं एरिया. एक क्लिक केला, दुसरा क्लिक केला, तिसरा पॉईंट इथे क्लिक केला. आणि इथं राईट क्लिक केला. तर हा पॉलिगॉन इथं क्रिएट झाला. ठीक आहे सर. नंतर येस सर. सेव्ह करायचं. येस. त्यानंतर त्याचा एरिया काढण्यासाठी त्याचा ॲट्रिब्यूट टेबल ओपन करायचा. राईट क्लिक, ओपन ॲट्रिब्यूट टेबल. त्यानंतर इथे एक ऑप्शन आहे बघा, ओपन द फील्ड कॅल्क्युलेटर. ओपन फील्ड कॅल्क्युलेटर दिसतं इथं. येस सर. ओके. तर त्याच्यामध्ये आपल्याला जिओमेट्रीमध्ये जायचं आहे, आणि जिओमेट्रीच्या अंडर डॉलर एरिया नावाचा एक ऑप्शन आहे. डॉलरचं साईन आणि एरिया, सिम्पल. त्याला फक्त डबल क्लिक करायचं आणि ओके करायचं. आता डबल क्लिक ओके करण्याआधी आपल्याला कॉलम एरिया नावाचं तिथं असेल तर तो डायरेक्ट ओके करता येईल, बट अदरवाईज तिथे एक फील्ड पाहिजे आपल्याला. तर क्रिएट अ न्यू फील्ड, मग त्याला नाव दिलं पाहिजे एरिया. ठीक आहे. म्हणजे एक नवीन कॉलम तयार होतो इथं. क्रिएट अ न्यू फील्ड म्हणजे एक नवीन कॉलम ॲड होईल, आणि त्याला ऑब्व्हियसली इंटिजर नाही घेता, आपण डेसिमलच घेणार, कारण की एरिया इज मेजरमेंट. तर त्याचं आपण सांगू शकत नाही की तो होल नंबरच येईल, तर तो मोस्टली डेसिमलमध्येच येणार कॅल्क्युलेशन करताना सॉफ्टवेअर. तर त्यामुळे त्याला इथं डेसिमल नंबर घेतला आपण. आउटपुट फील्ड टाईप, आउटपुट फील्डचं नाव दिलं एरिया, फील्ड टाईप घेतलं डेसिमल नंबर, बाकी ॲज इट इज ठेवलं. आणि जिओमेट्रीच्या अंडर डॉलर एरिया आपण जस्ट डबल क्लिक केला, आणि ओकेचा ऑप्शन आता अवेलेबल आहे, त्याला ओके करायचं. इमिजिएटली वी गेट द एरिया. आता हा एरिया कोणत्या युनिटमध्ये आला हे तुम्हाला सेटिंग्स ऑप्शन्स, त्या दोघी डब्याच खात आहे का अजून? हॅलो, आवाज येतोय? हो सर, येतोय ना. ओके. तर कुठे गेलो आपण? सेटिंग्समध्ये ऑप्शन्स. ठीक आहे. तर इथं मॅप ऑप्शन नावाचं एक ऑप्शन आहे, मॅप टूल्स. ठीक आहे. तर इथं प्रेफर्ड डिस्टन्स युनिट बघा, किलोमीटरमध्ये आहे. प्रेफर एरिया युनिट्स हेक्टरमध्ये आहे. ठीक आहे. आणि इथे तुम्ही जर चेंज तुम्हाला जे करायचं एरिया, तो इथून करावा लागेल. ठीक आहे. तर इथं तुम्हाला वाटलं स्क्वेअर किलोमीटर, तर स्क्वेअर किलोमीटर इथं ओके अप्लाय केलं की ते परत करावं लागेल. एकदा हे सेटिंग चेंज केल्यानंतर तुम्हाला परत रन करावं लागेल. तर सध्या जे हेक्टर होतं त्यामध्ये आपल्याला तो एरिया मिळालेला आहे. ठीक आहे. येस तर सर. इथं ओके. प्रेफर, ओके ओके ठीक सर, आहे. क्लिअर डाऊट, क्लिअर क्लिअर. येस येस. ओके ओके. नाव परत आपल्या टूलकडे येऊया. त्यानंतर आता व्हॉट आय वॉज टेलिंग की आपण पुढचं टूल जे बघतोय ओव्हरले. तर ओव्हरले अनालिसिस GIS मध्ये जे असतं ते मल्टिपल लेअरवरती वर्क होतं. मिनिमम 2 किंवा 2 पेक्षा जास्त लेअर असेल तर त्यावरती जे आपण वर्क करतो त्याला ओव्हरले अनालिसिस म्हणतात. आणि ओव्हरलेचा शब्दशः अर्थ आहे की एकावरती एक लेअर टाकणे, एकावरती एक मॅप टाकला तर त्याच्यामधून आपण काही नवीन अनालिसिस करू शकतो का. सो दॅट इज कॉल्ड ओव्हरले अनालिसिस. जसं फॉर एक्झाम्पल, जर इथं पुणे डिस्ट्रिक्ट
बाउंड्री आहे आणि हे तहसील आहे. तर त्याच्यावरती मी काही दुसरा माझ्याकडं मॅप असेल, ज्याचे तिथले रोड आहेत किंवा काय, तर माझ्याकडे तर सध्या नाही कुठला डेटा, बट जर असेल तर ते जर मी ओव्हरले केले तर त्याच्यामध्ये मला कळू शकतं की कोणत्या तालुक्यामध्ये ॲज सच की रोड डेन्सिटी जास्त आहे. मोस्टली काय होईल की जे वेस्ट साईडचे तहसील आहेत पुण्याचे, ते वेस्टर्न घाटमध्ये आहेत. तर तिथं मे बी रोडची डेन्सिटी कमी असेल आणि मे बी ईस्टर्न साईडला ती जास्त असेल की जिथं फ्लॅट एरिया आहे किंवा प्लॅटो एरिया आहे. ठीक आहे. तर हे ओव्हरले अनालिसिसचं वैशिष्ट्य आहे की मल्टिपल लेयर एकावरती एक आपण ओव्हरले करून त्याच्यावरती काही आपण अनालिसिस करू शकतो तिथं. ठीक आहे. तर आता आपल्याकडे त्यासाठी एक इथं पुणे तहसीलचा लेयर आहे. तर आपल्याला अजून एक लेयर लागेल. तर तो मी परत ऍड करतोय ऍड व्हेक्टर मधून. माझ्या फोल्डर मध्ये जायचं आहे. तर याच्यामध्ये प्रॅक्टिस डेटामध्ये माझ्याकडे अजून एक लेयर आहे. त्याचं नाव आहे AOI. AOI दॅट इज कॉल्ड एरिया ऑफ इंटरेस्ट. AOI म्हणजे तर तो इथं मी ओपन करतो. ठीक आहे. सिलेक्ट केलं आणि ऍड म्हणतो. 2 वेळा झालं वाटतं. ठीक आहे. ऍड झालं. ठीक आहे. तर आता इथं अजून एक लेयर ऍड केला मी. त्याला मी जरा फॉलो करून घेतो. ट्रान्सपरंट बनवतोय. त्यासाठी त्याला राईट क्लिक, प्रॉपर्टीज, सिम्बॉलॉजी मध्ये इथं त्याला आउटलाईन घेतो मी. लेट्स से आउटलाईन रेड. त्यानंतर ओके केलं. तर बघा पुणे तहसीलला पण मी आउटलाईन करून घेतो. याला आउटलाईन ग्रीन करून घेतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर बघा ग्रीन कलर मध्ये जे आहे ते पुणे तहसीलचे ब्लॉक्स आहेत. तहसील बाउंड्री पॉलिगॉन्स आहेत आणि दुसरा जो आपला एरिया ऑफ इंटरेस्ट नावाचा जो दुसरा लेअर आहे त्याच्यामध्ये एकच रेड कलर मध्ये रेक्टँग्युलर बाउंड्री आहे. कन्सिडर करूया की आपली ही एरिया ऑफ इंटरेस्ट जी आहे AOI शेप फाईल, तो आपला लेट्स से स्टडी एरिया आहे आणि त्या स्टडी एरियामध्ये आपल्याला पुणे तहसीलच्या अगेन्स्ट काही टूल रन करता येतात. जसं की त्याच्यामध्ये युनियन नावाचं एक ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये दोन्ही लेअर एकत्र करता येतात. त्यानंतर इंटरसेक्ट नावाचा ऑप्शन आहे, इरेज नावाचा ऑप्शन आहे, ते आपण बघूया आता. तर ओव्हरले टूलसाठी आपल्याला जायचे वेक्टर नावाचा जो कॉलम आहे, सॉरी मेनू आहे, त्याच्यात जायचं आणि जिओ प्रोसेसिंग मध्ये जायचं. सो दिस इज अगेन ॲज वी हॅव सीन द बफर. तर हे टूल सुद्धा जिओ प्रोसेसिंग मध्येच येतात. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला ऑप्शन असेल जसं की डिझॉल्व आहे, डिफरन्स आहे, इंटरसेक्शन आहे, सिमेट्रिकल डिफरन्स आहे, युनियन आहे आणि बाकीचे रूल. तर आपल्याला वन बाय वन करायचं आता. युनियन पहिलं टूल आहे युनियन. तर युनियन नावातच त्याचा अर्थ आहे की इट विल युनाइट टू लेअर. दोन लेअर इथं एकत्र होतील. दोन शेप फाईल पर्टिक्युलरली या केसमध्ये एकत्र होतील. ठीक आहे. म्हणजे काय की बघूया आता. इनपुट लेअर पुणे तहसील घेतलं इथं. ठीक आहे. इनपुट लेअर मध्ये आपण पुणे तहसील घेतला. ग्रीन कलरची बाउंड्री शेप तहसील बाउंड्री ऑफ द पुणे डिस्ट्रिक्ट. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे आउटपुट लेअर. इथं दोन इनपुट लागणार आहेत आपल्याला. ठीक आहे. तर पहिलाच आला इनपुट लेअर, दुसरा आहे ओव्हरले लेअर. तर ओव्हरले लेअर मध्ये आपण हा AOI घेऊया आपण. AOI ची जी शेप पाहिजे ती आपण ओव्हरले लेअर मध्ये घेऊ. अँड देन आउटपुट युनियनचं जे आहे ते आपण इथं सेव्ह करायचं आहे. इथे क्लिक करून सेव्ह टू फाईल ला क्लिक करायचं आणि मग आपल्या फोल्डरमध्ये त्याला सेव्ह करूया आपण. बिफोर दिस वी विल क्रिएट अ न्यू शेप फोल्डर, सॉरी ओव्हरले नावाचं त्यासाठी मी फोल्डर वेगळं बनवलं आणि त्याच्यामध्ये मी आउटपुट देणार आहे आता युनियन. त्याला नावच परत मी युनियनच देत आहे. युनियन डॉट SHP ऑटोमॅटिक येतं. नाही आलं तर आपण मॅन्युअली टाईप करू शकतो. ठीक आहे. तर दोन इनपुट द्यायचे. तिथं इनपुटमध्ये पुणे तहसील आणि ओव्हरले लेअरमध्ये AOI. आता काय होणार आहे आउटपुटमध्ये, हे दोन्ही लेअर कंबाईन होऊन तिसऱ्या लेअरमध्ये ते सेव्ह होणार आहे. त्याचं नाव आहे युनियन. तर आता आपण रन करूया. तर बघा काय आलं की आधी आपल्याकडे दोनच लेअर होते, सॉरी दोन लेअर सेपरेट होते आपल्याकडे. आपल्याकडे हा वेगळा लेअर होता, नंतर हा सेपरेट लेअर होता.
मात्र युनियन करताना त्याच्यामध्ये दोन्ही हे लेअर जे आहे ते कंबाईन झालेले आहे, एकत्र झाले, एकच लेअर आहे हा. ठीक आहे बघा, हा एकच लेअर होता. अर्लियर इट वॉज टू लेअर्स. तर इथं आपण सिलेक्ट फीचरचा हा टूल सॉरी ॲरो जर घेतला तर याच्यामध्ये एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन तुम्हाला करता येईल की जिथं जिथं आपण दोन लेअर ओव्हरले करतोय किंवा दोन लेअर जिथं ओव्हरले होत आहेत तिथे पॉलिगॉन स्प्लिट होत आहेत बघा. जिथं जिथं हे दोन लेअर इंटरसेक्ट होत आहेत म्हणजे हा जो AY चा रेक्टँगल आहे तो इथून इंटरसेक्ट झाला ह्या तहसीलला पुण्याच्या, तर इथं ते तहसील बाउंड्रीचे इथं दोन सेपरेट पार्ट इथं झालेले तुम्हाला दिसतील, स्प्लिट झालेले दिसतील. आणि हे प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे जिथं जिथं हे दोन लेअर एकत्र आले असतील तिथं किंवा ओव्हरले झाले असतील तिथं ओव्हरलॅप. समजलं हे? सो दिस इज कॉल्ड युनियन. ठीक आहे. नाउ नेक्स्ट टूल इज इंटरसेक्ट. इंटरसेक्शन नावाचं नवीन दुसरं टूल आहे. पहिलं आपण बघितलं युनियन, त्याच्यामध्ये दोन लेअर एकत्र होतात. इंटरसेक्शन म्हणजे काय लक्षात घ्या की हे जे दोन शेप फाईल आहेत पुणे तहसील आणि AY त्याच्यामधील कॉमन एरिया याच्यामध्ये येतो इंटरसेक्शन मध्ये. तर जाऊया आपण आता परत इंटरसेक्शन. इनपुट लेअर आपला ऑब्विसली पुणे तहसीलच राहील आणि ओव्हरले लेअर परत आपल्याला AYच घ्यायचं आहे. तर हे लक्षात घ्यायचं की इनपुट जिथं जिथं असेल मोस्टली विल गो फॉर पुणे तहसील ॲज अन इनपुट आणि जिथं ओव्हरले आहे तिथं आपण तो AYचा इनपुट तिथं देणार आहे. तर हे दोन इनपुट कॉमनली सगळीकडे लागतात आपल्याला. त्यानंतर बाकी ॲज इट इज ठेवून इंटरसेक्शन नावाचं जे आउटपुट आहे इथं त्याला आपल्याला इथं क्लिक करून सेव्ह टू फाईल आपण सेव्ह करायची. इंटरसेक्शन नाव दिलं, सेव्ह केलं, बाकी ॲज इट इज ठेवायचं आणि रन करायचं. सो व्हॉट हॅज हॅपन यू कॅन सी की दोन लेअर आता मी अनचेक करते बघा सगळंच आधी. तर हे दोन लेअर असे होते आता आणि इंटरसेक्शन मध्ये त्या दोघांमधला कॉमन एरिया कोणता आहे जो की हे तहसील आहेत राजगुरुनगर, वडगाव, शिरूर की जे ह्या स्टडी एरियाच्या अंडर आहे, AYच्या अंडर आहे. म्हणजेच AYचा लेअर त्याच्यावरती आहे, तो पण एरिया त्याच्यात आहे आणि तो पण तहसील पण आहेच आणि AYचा पण एरिया त्याच्यामध्ये येत आहे. त्यामुळं तो त्याचा कॉमन एरिया आहे आणि तोच आउटपुटमध्ये इथं आलेला तुम्हाला दिसून येईल. दिसतंय? तर इंटरसेक्शन मध्ये कॉमन एरिया हा वर्ड महत्वाचा आहे की इट ट्राय टू एक्सट्रॅक्ट द कॉमन एरिया बिटवीन द मल्टिपल शेप फाईल. ठीक आहे. समजतंय सगळ्यांना? होपफुली. त्यानंतर आपण पुढचं टूल बघूया. त्याचं नाव आहे लेट्स से इट इज कॉल्ड एज डिफरन्स आणि अजून एक आहे सिमेट्रिकल डिफरन्स. तर आता आपण पहिला बघूया डिफरन्स. सो डिफरंट हे दोन जे आपले इनपुट्स आहेत पॉलिगॉन शेप फाईल्स तर त्याला तो जिथं जिथं इंटरसेक्ट होत आहेत त्याचा डिफरन्स काढण्याचं हे काम करणार आहे. आता लक्षात घ्या इनपुट परत पुणे तहसील राहील, ओव्हरले लेअर परत AYच राहील आणि आउटपुट आपण सेव्ह करूया आपल्या फोल्डरमध्ये. डिफरन्सच नाव दिलं, सेव्ह केलं आणि रन केलं. तर डिफरन्स म्हणजे उलट होईल जरा. इंटरसेक्शन मध्ये जसं कॉमन एरिया आला होता बघा, इंटरसेक्शन मध्ये काय होता कॉमन एरिया, तर तो सोडून कॉमन एरिया सोडून बाहेरचा येणार असं जे टूल आहे ते डिफरन्स मध्ये होतं की कॉमन एरिया डिलीट होतो इथं आणि बाकीचा एरिया राहतो. आणि इंटरसेक्शन मध्ये मात्र दोन लेअर मधला कॉमन एरिया आला होता आणि डिफरन्स मध्ये कॉमन एरिया डिलीट झालेला. ठीक आहे. इथं आपण युनियन बघितलं, इंटरसेक्शन बघितलं आणि त्यानंतर आपण डिफरन्स बघितला. अजून एक टूल आहे सिमेट्रिकल डिफरन्स. तर याच्यामध्ये काय होतं एकदा बघूया. इनपुट पुणे तहसील, ओव्हरले लेअर परत AY आणि
सेव्ह टू फाईल आपल्या फोल्डरमध्ये त्याला नाव देऊया सिमेट्रिकल डिफरन्स, शॉर्टमध्ये नाव दिलं मी .sh आणि रन केलं. तर याच्यामध्ये काय होतंय बघा, दोन हे जे आपले लेयर आहेत त्यातला कॉमनली ओव्हरलॅप जो एरिया आहे, जसं की हा आहे, तो इथं अ, हे झालेलं दिसतं, एलिमिनेट झालेला आपल्याला दिसून येईल. तो एरिया तिथं डिलीट होऊन रेस्ट ऑफ द एरिया तिथं आपल्याला प्रिझर्व झालेला दिसतोय. म्हणजे दोन लेयर मधला जो कॉमन एरिया आहे त्यामध्ये डिझॉल्व्ह झाला, हा एरिया डिझॉल्व्ह झाला म्हणजे काय आलं की त्यातले पॉलिगॉन मर्ज झाले सगळे आणि तो एरिया इथं इथं ब्लँक बनलेला आहे किंवा पोकळ बनलेला आहे आणि बाकीचा एरिया मात्र आलेला आहे याच्यामध्ये. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड सिमेट्रिकल डिफरन्स. डिफरन्स आणि सिमेट्रिकल मध्ये महत्वाचा डिफरन्स आहे बघा. ठीक आहे. बडबड नका की करू. सिमेट्रिकल डिफरन्स मध्ये हा पण एरिया इथं रिझर्व झालेला आहे जो की डिफरन्स मध्ये नव्हता आला. ठीक आहे. सो हा महत्वाचा फरक आहे डिफरन्स आणि सिमेट्रिकल डिफरन्स ह्या दोन टूलमध्ये. ठीक आहे. तर हे आलं सिमेट्रिकल डिफरन्स. तर आपण काय काय बघितलं, युनियन बघितलं, इंटरसेक्शन बघितलं, डिफरन्स आणि सिमेट्रिकल डिफरन्स. अजून टूल बघायचे आपल्याला, त्याचं नाव आहे, पुढचं टूल जे आहे, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? पगाराचं काय स्टेटस? ओके. कारण की पुढच्या टूलसाठी आपल्याला डेटाच दुसरा आपण घेणार आज आहे, होईल. वर्क करणार. ठीक आहे ठीक आहे. आय होप सगळ्यांना समजतंय. आता पुढचं टूल जे आहे डिझॉल्व, त्याच्यासाठी परत मी एक दुसरी शेप फाईल ऍड करतो. तर ऍड वेक्टर मध्ये परत गेलो मी आणि त्यामध्ये दुसरा डेटा ऍड करतो. एक्स्ट्रा म्हणजे बिल आज जातील का? ते फोन करून राहिलो राहुल. तर इथे एक महाराष्ट्राची तहसील लेवलची मी शेप फाईल इथं ऍड करतो. तेवढं तेवढं बघा थोडंसं. विचारलं. दिसते. नाही नाही बिल आलीच नाही का अजून? आणि याचं जर मी ॲट्रिब्यूट टेबल तुम्हाला दाखवलं तर याच्यामध्ये काय काय ॲट्रिब्यूट आहेत बघा. ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आय डी वन, ऑब्जेक्ट आय डी, नंतर तालुका नेम आहे, डिस्ट्रिक्ट नेम आहे, शेप लेंथ, एरिया वगैरे आहे. तर इथं महत्वाचं आहे की पूर्ण अं, महाराष्ट्र स्टेट जे आहे त्याच्यामध्ये हे तहसील इथे दाखवलेले आहेत. बट ॲट द सेम टाइम वी नो दॅट की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्समध्ये स्टेटमध्ये तहसील असतं आणि मग तहसील असतं, डिस्ट्रिक्ट असतं आणि मग तहसील असतं. ठीक आहे. स्टेटमध्ये आतमध्ये त्याच्या डिस्ट्रिक्ट पहिलं असतं आणि डिस्ट्रिक्टमध्ये तहसील असतं. ठीक आहे. तर ह्या लेअरवरून मला ॲट्रिब्यूट टेबलचा यूज करून डिस्ट्रिक्ट लेवलचा मॅप मला मिळवता येतो डिझॉल्व टूल थ्रू. ठीक आहे. म्हणजे काय करतो याच्यात आपण की तहसील बाउंड्री ही डिस्ट्रिक्ट लेवलला आपण डिझॉल्व करतो इथं, बोलतो मी गाडी. मर्ज करतो. तुम्हाला लेट्स से जमेल का व्यवस्थित? की यातले तहसील आपण त्या डिस्ट्रिक्टचे जर मर्ज केले ठीक आहे देतो मी. तर आपल्याला डिस्ट्रिक्ट लेवलचा स्टेटचा पूर्ण मॅप इथं मिळू शकतो. ठीक आहे ठीक आहे. बट दॅट इज ऑन द बेसिस ऑफ द ॲट्रिब्यूट टेबल. त्यामुळे ॲट्रिब्यूट टेबलमध्ये त्या गोष्टी इट शुड बी देअर, अदरवाइज इट विल नॉट वर्क. तर इथं बघा आपल्याला ॲट्रिब्यूट मध्ये तुम्ही केअरफुली जर बघितलं तर तालुका दिसतोय आणि डिस्ट्रिक्ट दिसतोय. तर जो आता इथं ओपन दिसतो आपल्याला अहमदनगर डिस्ट्रिक्ट, अहिल्यानगर आता नाव आहे, आणि त्यातले तालुके इथे दिसतात. म्हणजे लक्षात घ्या त्या त्या डिस्ट्रिक्टचे जे पण तालुके आहेत त्याच्या समोर डिस्ट्रिक्ट बरोबर तोच लिहिलेला असेल अहमदनगर, म्हणजे त्या तहसीलमध्ये. तसंच अकोला आहे तर त्याचं पण ते त्याचे जे तालुके आहेत त्याच्या समोर तोच डिस्ट्रिक्ट आहे. थोडक्यात सांगायचा उद्देश काय आहे की आपण जर डिस्ट्रिक्ट हे चूज करून जर इथं डिझॉल्व करण्याचा ट्राय केला तर आपल्याला तहसील बाउंड्री जाऊन डिस्ट्रिक्ट बाउंड्रीला तिथं मिळवता येईल. त्यासाठी आता आपण रन करूया डिझॉल्व नावाचं टूल. हां.
इम्पोर्ट नाही करायचं तुम्हाला. वेक्टर जिओ प्रोसेसिंग मध्ये डिझॉल्व. तुमच्याकडे आणि तुमच्या ठीक माणसं आहे. आहे गावात. तर डिझॉल्व मध्ये आता हे सिंगल लेअरचं ऑपरेशन आहे जॉब लक्षात करतो घ्या. तुम्हाला. डिझॉल्व म्हणजे एकाच लेअरवरती करता येईल ॲट अ टाइम. तर इथं मी इनपुट देतोय महाराष्ट्र तहसील. इथं इनपुट तहसील महाराष्ट्राचं जी पूर्ण शेप फाईल ती घेतली मी. डिझॉल्व फील्ड इथं इम्पॉर्टंटली सिलेक्ट करायची. आता इथं महत्वाचं आहे बघा की इनपुट दिल्यानंतर डिझॉल्व फील्ड कोणतं घ्यायचं, तर ते महत्वाचं म्हणजे डिस्ट्रिक्टच घ्यायचं आपल्याला, कारण की आपल्याला डिस्ट्रिक्ट तहसील बाउंड्री मर्ज करायची आणि डिस्ट्रिक्ट ठेवायची. तर जी बाउंड्री रिटेन किंवा जी ठेवायची आहे बाउंड्री, त्याला इथं त्याचा कॉलम इथं द्यायचा, सिलेक्ट करायचं. जसं इथं डिस्ट्रिक्ट ठेवायचं आपल्याला, पूर्ण मॅप मधून तहसील काढून डिस्ट्रिक्ट ठेवायचे. तर त्यामुळे आपण डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केला, जेणेकरून ह्या केसमध्ये काय होईल, सिलेक्ट केल्यानंतर डिस्ट्रिक्ट, की त्या त्या डिस्ट्रिक्टचे जे पण तहसील आहेत युनिक व्हॅल्यूज त्यातल्या, त्या सर्व तो इथं इलिमिनेट करून. त्यामुळे डिझॉल्व फील्ड इम्पॉर्टंटली घेतली आणि नंतर आउटपुट आपल्या सेव्ह टू फाईल आपण फोल्डरमध्ये करूया. डिझॉल्व नाव दिलं मी त्याला. तर इथं आउटपुट दिलं आपण डिझॉल्व डॉट एस एस पी आणि आपण आता रन करूया. तर जसं मी रन केलं लक्षात घ्या, immediately what we have done, we have now done district level of फिरायला आले बरं का. डिस्ट्रिक्ट लेवल आपण मॅप पूर्ण बनवलेला आहे आउट ऑफ द तहसील. तहसील वरून आपण डिस्ट्रिक्ट लेवलचा मॅप या पद्धतीने बनवता येतो. तर ह्याला आपण डिझॉल्व ऑप्शन किंवा डिझॉल्व टूल असं त्याला म्हटलं. समजतंय सगळ्यांना? आणि एक मिनिट, माझा डबा काढून लागेल. तर इथं आपण बघू शकतो, अच्छा shit. आपण पहिल्यापासून बघू शकता, आपण पुणे तहसील ऍड केलं, त्याच्यावरती AOI ऍड केलं. हे दोन शेप फाईल आपण रेडीली अवेलेबल आहेत आपल्याकडे, ते ऍड केलं. आणि ह्याच्यावर आपण ओव्हरले नावाचे टूल रन केले, ज्याच्यामध्ये व्हेक्टरमध्ये जाऊन जिओ प्रोसेसिंग मध्ये आपण युनियन रन केलं, ज्याच्यामध्ये हे दोन्ही लेअर एकत्र आले आणि आपल्याला असं आउटपुट इथं मिळालेलं आहे. त्यानंतर आपण इंटरसेक्शन रन केलं, ज्याच्यामध्ये त्या दोन्ही लेअरचा कॉमन एरिया इथं आउटपुट मध्ये आला. त्यानंतर आपण डिफरन्स बघितलं, त्याच्यामध्ये दोन लेअरचा कॉमन एरिया डिलीट झाला आणि ते आउटपुट एरिया कॉलेज काढ. आला. सिमेट्रिकल डिफरन्स मध्ये दोघांचा कॉमनली ओव्हरलॅप एरिया फक्त डिलीट झाला, बाकी एरिया ऍज इट इज इथं राहिलेला आहे. आणि त्यानंतर आपण डिझॉल्व टूल यूज करून पूर्ण महाराष्ट्राच्या तहसीलवरून पण डिस्ट्रिक्ट लेवलचा मॅप इथं बनवलेला आहे. ठीक आहे, इथंपर्यंत काय अडचण कोणाला? नाही सर. पुढचं घेऊ सर का उद्या घ्यायचं? नाही नाही, एवढेच टूल बस झाले सर आज, कारण ते त्यालाच भरपूर वेळ लागेल. हा तेच ना, त्यांची प्रॅक्टिस मेन आहे, आणखी गॅप पण नाही. चालेल सर. चालेल, कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारा. एनी कोणाला क्वेश्चन? विचारायचं काय अडचण? ठीक आहे सर. ओके ओके सर, थँक्यू. उद्या आहे का सर? हो 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 उद्या आहे ना? सर, आता कंटिन्यू शुक्रवारपर्यंत आणि शनिवारी एक्झाम. येस ओके. ते कॉलेजचं बघा, मला एकदा सांगा काय हो आहे. हो येस, कॉल करतो मी तुम्हाला थोडं. चालेल. हो हो चालेल, ठीक आहे, ओके थँक्यू.